कालच घरामध्ये नवीन पडदे लागले तर म्हटलं की आज हे जुने जे पडदे आहेत ते स्वच्छ धुवून घेते आणि ऊन पण मस्त पडलंय तर छान वाळतील सुद्धा. इकडे शांभवीची शंभो झालेली आहे आणि ती खेळतीये मस्त. आता म्हटलं की सगळं काम वगैरे आटोपलंय तर पटकन हेअर ऑइल करून घेते. पूर्वी ना सगळं काम झालं की रात्रीच्या वेळी मी हेअर ऑइल करायचे, पण आता क्लास असतो रात्री त्यामुळे मग हेअर ऑइल मी दुपारीच करते आणि आता वेळेनुसार चेंज व्हावंच लागतं. शांभवीला आई झोपी घालत होते आणि तिला झोपायचं नाही म्हणून ती रडत होती. इकडे गोकर्णाची फुलं किती छान फुलली आहेत बघू शकताय. त्यानंतर श्री पण शाळेतून आला आणि हे ड्युटीला गेले. आता श्रीची फरमाईश होती की मला पास्ता खायचा आहे. खरं सांगू तर पास्ता म्हटलं की आपल्या डोक्यात येतं की हेल्दी नसतं, पण आता लय केवढा आपल्या मनासारखा अभ्यास करतोय म्हटल्यानंतर त्याच्या मनावर पण कधीतरी व्हायलाच पाहिजे ना. त्यासाठीच मी हा पास्ता बनवायचं ठरवलं, जो मंजूस फूडनी मला पाठवलेला आहे. हा मिलेट पास्ता आहे, त्यामुळे याच्यामध्ये मैदा वगैरे नाही आहे आणि मी या अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला आहेच. तर इकडे आमच्या मायलेकाचं अभ्यासाचं डिस्कशन चालू होतं, त्यासोबत इकडे छानपैकी पास्त्याचं प्रिपरेशनसुद्धा मी करून घेतलेलं आहे. त्याच्याशी बोलत बोलत भाज्या पण मी कट करून घेतल्या ज्या मला पास्त्यामध्ये ॲड करायच्या. तशी तर पूर्ण रेसिपी या पॅकेटवर दिलेली आहे आणि तुम्हाला त्यांचा नंबर हवा असेल तर मी स्क्रीनवर देते. त्यांचे मिलेट कुकीज, टोस्ट असं बरंच काही नूडल्स वगैरे आहेत आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता इथे छानपैकी माझं प्रिपरेशन झालेलं आहे. लगेच झटपट इन्स्टंट बनतो आणि तितकाच हेल्दी आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर वरून भुरभुरून घेतली. बरं, त्यांनी दिलेला मसाला आहे तो सुद्धा टाकायला मी अजिबात विसरले नाही. वरतून झाकण ठेवलं आणि मस्त असा आपला पास्ता रेडी आहे. आता लेकाची फरमाईश पूर्ण तर केलेली आहे, त्यासोबत ह्या कुकीजसुद्धा त्यांच्याच आहेत. यांच्यासारखा तुमचा सुद्धा घरातून एखादा बिझनेस असेल जो प्रमोट करायचा आहे तर मला तुम्ही इन्स्टाला DM करा, मी तुमची नक्की जाहिरात करेन. ₹1 न घेता. श्रीच्या रिॲक्शन ह्या काहीशा अशा होत्या, त्याला खूप आवडला पास्ता. भेटूया, बाय.